वेदव्यासजी महाराजांनी शुकदेवजी महाराजांना आज्ञा केली, जी कथा मी तुला वर्णन करून सांगितली ही कथा तू साऱ्यांना वर्णन करून सांग. शुकदेवजी महाराज वेदव्यासजी महाराजांना शब्द देतात, वचन देतात, गुरु महाराज मी सुद्धा ही कथा साऱ्यांना वर्णन करून सांगेल. साऱ्यांना परमानंदाचं दान मी या कथेच्या माध्यमातून करेल, असं सांगून शुकदेवजी महाराज वनामध्ये निघून आले. परंतु कुणालाही शुकदेवजी महाराज कथा सांगायला तयार नाही. का सांगायला तयार नाही याला कारण, जसा मी अधिकारी वक्ता आहे तसा अधिकारी श्रोता जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत मी कोणालाही कथा वर्णन करून सांगणार नाही. असा अधिकारी श्रोता का पाहिजे होता शुकदेवजी महाराजांना? पूर्व सत्रामध्ये आपलं जे सगळं चिंतन झालं, काल आपलं जे चिंतन झालं, परवा आपलं जे चिंतन झालं, आज तिसरा दिवस आहे. या सगळ्या भागवत महात्म्याला पाहत असताना असं लक्षात येतं आता की शुकदेवजी महाराजांना अधिकारी श्रोता का पाहिजे होता. कारण त्यांना चटकन परिणाम पाहायचा होता. मी कथा सांगावी आणि ती कथा ऐकून माझ्या मुखातून कथा ऐकणाऱ्याचा उद्धार होऊन जावा, अशी शुकदेवजी महाराजांची इच्छा होती, अपेक्षा होती. कारण ज्यावेळेला अधिकारी वक्ता असतो त्यावेळेला त्याच्या समोर अधिकारी श्रोताच असला पाहिजे. अधिकारी श्रोता जर का अधिकारी वक्त्याला भेटला नाही ना, तर त्या वक्त्याच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात, जो उपदेश प्राप्त होतो, जे ज्ञान प्राप्त होतं, ते अनाधिकारी श्रोता बसलेला असेल तर त्याच्या पदरामध्ये तो ते घेऊ शकत नाही. बऱ्याच वेळेला असे साधू संत सद्गुरू महंतांचे ग्रंथाचे वाक्य असे बऱ्याच वेळेला आता त्याला व्यर्थ जातात, खर्च होतात असं म्हणणं थोडंसं मला संकोच होतो, पण तरी सुद्धा खर्चच होतात, व्यर्थ होतात ती वाक्य, व्यर्थ होतात ते शब्द. शुकदेवजी महाराजांना मात्र श्रीमद भागवताचं मोल कळत होतं. श्रीमद भागवताचं मोल शुकदेवजी महाराज जाणत होते. आजकाल माझ्यासारखे वक्ते आणि तुमच्यासारखे श्रोते असं मी म्हणत नाही, पण आजकाल समाजामध्ये बहुतेक माझ्यासारखे वक्ते आणि बहुतेक कथा श्रवण करणारे श्रोते हे दोघंही कथेला जाणतच नाहीत. कथेला न जाणता कथा गाणारा आणि कथेला न जाणता कथेला श्रवण करणारा हे दोघंही कथेच्या गायन आणि श्रवणासाठीचे अनाधिकारी असतात. या शब्दांच्या सहाऱ्याने मला कुठपर्यंत जायचं आहे, या शब्दांच्या सहाऱ्याने मला काय लाभ प्राप्त करून घ्यायचा आहे, हे जर का ऐकणाऱ्याला आणि गाणाऱ्याला कळालं नाही तर मग नुसता शब्दांचा प्रपंच करून उपयोग काय आहे? मग ह्या शब्द प्रपंचाला, ह्या शब्दांच्या प्रपंचाला कोणत्याही प्रकारचा अर्थ राहत नाही. कीर्ती होते, कायच कथा सांगतात हो महाराज, कीर्ती होते, पण त्या कीर्तीला काही अर्थ नाही. किती कथा ऐकतात हो तुम्ही, किती आवड आहे नाही का तुम्हाला कथा ऐकायची, जिथं पाहावं तिथं, जेव्हा पाहावं तेव्हा कथा ऐकायला तुम्ही असतात. किती आवड आहे कथेची तुम्हाला, चांगलं आहे महाराज. इतर नको त्या गोष्टींची आवड मनाला असण्यापेक्षा कथा कीर्तनाची आवड मनाला असणं फार आवश्यक आहे, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे, कौतुकाची गोष्ट आहे. याबद्दल कोणत्याही प्रकारचं दुमत याच्यामध्ये नाही.
कथा ऐकणारे, कथाप्रेमी समाजामध्ये भरपूर असल्यामुळेच कथेचं आयोजन करणारा आयोजन करतो, नियोजन करणारा नियोजन करतो, आणि कोणीतरी ऐकणारा असतो, कोणीतरी आयोजन करते, नियोजन करते असतात, म्हणून सांगणाऱ्याला सांगता येतं. कुणी ऐकायला नसेल तर मग कथेचं एक स्वरूप आहे महाराज. कथेचा हा मेळ सगळा असला पाहिजे, मेळ जमला पाहिजे, मेळ जुळला पाहिजे, आयोजक पाहिजे, नियोजक पाहिजे, वक्ता पाहिजे आणि श्रोता पाहिजे. हे तीन घटक कथेसाठी फार महत्वाचे असतात. म्हणून पहिला मान असतो यजमानाचा, वक्त्याचा मान आहे आणि श्रोत्याचा मान आहे. हे तिघही जण मिळून कथा करत असतात. यजमान महत्वाचा आहे. सनत कुमारांनी ज्या वेळेला सांगितलं नारदा की तू भागवत कथेचं आयोजन नियोजन कर, कारण भागवत कथेशिवाय आता पर्याय नाही म्हटले. या ज्ञान यज्ञामध्ये ज्या वेळेला सगळेजण या ज्ञान यज्ञाचा लाभ प्राप्त करून घेतील, हा ज्ञान यज्ञच साऱ्या प्राणी मात्रांची शुद्धी करणारा आहे. पण महाराज हे आयोजन करायचं कोणी, करायचं कुठं, कसं करायचं? नारदा, अरे तू स्वतः यजमान हो, तू यजमान हो, तू कथेचं आयोजन नियोजन कर. बोलाव सगळ्यांना, आमंत्रण निमंत्रण दे, घरोघरी जाऊन मला तिथी सांग, आम्ही येतो कथा सांगायला. महाराज तुम्ही सांगता तसं. सनत कुमारांनी जागा सांगितली, सनत कुमारांनी यजमान होण्याची प्रेरणा दिली, हरिकथेच्या आयोजन नियोजनाचं स्वरूप नारदांना सांगितलं. नारदांनी तंतोतंत पद्धतीनं कथेचं आयोजन नियोजन केलं. आणि आयोजन नियोजन करणाऱ्यावर अजून एक जिम्मेदारी असते, आयोजन नियोजन करून मोकळं थोडी होता येतं. नारदजी महाराज स्वतः कथा ऐकायला सुद्धा बसले. महाराज श्रोते झाले. कथेचा आदरच असा आहे, कथेचं वैशिष्ट्यच असं आहे महाराज. ज्या वेळेला व्यास कथा सांगत आहेत, नारद कथा सांगत आहेत, त्यावेळेला व्यास श्रोते होऊन बसलेले आहेत. व्यास कथा सांगत आहेत त्यावेळेला शुकदेव श्रोते होऊन बसलेले आहेत. शुकदेवजी महाराज आता कथा सांगतील. इथं राजे परीक्षितीत श्रोते मुख्य आहेत हा भाग वेगळा, पण थोरा मोठ्यांचा विचार केला तर कथेसमोर व्यासही कथा ऐकायला अगदी नम्रपणे विराजमान झालेले आहेत, बसलेले आहेत. याला कारण ते त्या कथेचा महिमा जाणून आहेत, ते त्या कथेला धारण करून आहेत, असा भाव आहे याच्या पाठीमागचा. परंतु ज्या वेळेला सामान्य रूपाने कथा गायन करतो आपण, सामान्य रूपाने कथा श्रवण करतो आपण, त्यावेळेला कथेच्या शब्दांच्या अर्थाकडे आपण लक्ष देण्याचा प्रयत्न जर का केला तर कथेचा उत्तम अतिउत्तम अशा प्रकारचा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. नसता शब्द व्यर्थ जात असतात. हे शब्द जोपर्यंत व्यर्थ जातात, ते जोपर्यंत आपल्याला पदरामध्ये झेलता येत नाही ना, तोपर्यंत आपल्याला त्या शब्दाद्वारे अनुभूती सुद्धा प्राप्त होऊ शकत नाही. शब्दाद्वारेच अनुभव प्राप्त करून घेतला महात्म्यांनी. एकच अक्षर पुरेसा आहे महाराज ब्रह्मानुभवासाठी. एवढ्या सगळ्या प्रवचनाची आवश्यकता सुद्धा नाही. फक्त ओम, ओमित्येकाक्षरम ब्रह्म, हे अक्षर ब्रह्म असं आहे महाराज की एकच अक्षर. या एका अक्षराचं ध्यान करून, उच्चारण करून योगी मुनी ऋषींनी ब्रह्मानुभव साधला. प्रवचन केलं नाही आणि प्रवचन ऐकलंही नाही, पण मंत्र गायन केला, मंत्र प्राप्त करून घेतला, मंत्र श्रवण केला. आणि श्रवण करायची वेळ आली तरी सुद्धा सद्गुरूंच्या मुखातून मंत्र श्रवण केला. पण त्या एका अक्षराने जर का आपण भगवंताचं स्वरूपाच्या जाणीवेपर्यंत जाऊ शकतो, मग एवढ्या सगळ्या शब्दांची आवश्यकता काय आहे? एवढ्या सगळ्या शब्दांची आवश्यकता यामुळे आहे महाराज की आपण तेवढे समजदार राहिलो नाहीत कलियुगातले माणसं. म्हणून सकाळच्या चिंतनाला सुरुवात झाली, समजदार को इशारा काफी. 4 श्लोकात समजणाऱ्यांनी समजून घेतलं. जे अज्ञानी आहेत ना, त्यांच्यासाठी शब्द प्रपंच रचावा लागला, त्यांच्यासाठी शब्द वाढले. एवढं का बोलावं लागतं आहे?
सद्गुरूंची शरणागती केलेली असेल तर प्रत्येकाने आपल्या आपल्या सद्गुरूंना जाऊन विचारावं, गुरु महाराज इतकं बोलावं लागेल का आणि इतकं ऐकावं लागेल का? म्हणजे तुम्हाला इतकं बोलावं लागेल का आणि आम्हाला इतकं ऐकावं लागेल का? ते म्हणतात नाही, मलाही इतकं बोलायची गरज नाही आणि तुम्हालाही तितकं ऐकायची गरज नाही, पण मला जे बोलायचं आहे ते शब्द तुम्ही धारण करू शकत नाही, म्हणून मला त्याच्या आजूबाजूचं बोलावं लागतं. गोपाल कृष्ण भगवान. ज्या दिवशी हे ऐकता 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 ते धारण करण्याची शक्ती आणि पात्रता तुमच्यामध्ये येईल, त्या दिवशी मला बोलायची गरजच पडणार नाही. काय बोलली श्रुती, वेद काय बोलले आणि किती बोलले? अहम ब्रह्मास्मि, प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, तत्वमसी. बस 4 वेदांचे 4 महावाक्य आहेत. सद्गुरु सत्शिष्याला बोध देताना काय सांगतात तरी काय, देतात तरी काय? सद्गुरूंनी सत्शिष्याला बोलावं तरी किती आणि सद्गुरूंनी सत्शिष्याला प्रवचन द्यावे तरी किती? आयुष्यभर. नाही महाराज, सद्गुरूंनी आपल्याला आयुष्यभर प्रवचन द्यावं, सद्गुरूंनी आपल्याला आयुष्यभर सांगत राहावं, बोलत राहावं, बोलत राहावं. अशी आपण त्यांच्यावर वेळ आणतो. नसता ब्रह्मबोध द्यायचा आहे तर त्याला इतकं बोलायची आवश्यकता नसते, पण तेवढे समजदार आपण नसतो, तेवढे शहाणे आपण नसतो, तेवढे हुशार आपण नसतो. पण म्हणून काय सद्गुरू आपला तिटकारा करत नसतात, म्हणून काय संत साधू आपला तिटकारा करत नसतात. मग ते हळूहळू हळूहळू आपल्याला थोडं थोडं सांगतील, थोडं थोडं सांगतील, थोडं थोडं सांगत असतात. ते सांगतात तसं 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 त्या पायरीवरती स्थिर व्हायचं असतं. पाऊल टाकून पुढं कोणी जाऊ शकत नाही. अध्यात्माच्या पायऱ्या अशा आहेत महाराज, जिथं आपण आहोत तिथं थांबूनही रेंगाळून चालत नसतं बरं का. जिथं आपण आहोत ना त्याच्या पुढं आपल्याला पाऊल टाकावा लागत असतो. आणि ह्या पायरीवरचं पाऊल उचलला आणि पुढं झटकन टाकला म्हणजे ते काय घराचा जिना आहे का? घराच्या पायऱ्या आहेत त्या नाही. तिथं दृढता महत्वाची असते, तिथं स्थिरता महत्वाची असते. तिथं तो स्थायी भाव ज्या वेळेला या पायरीवरचा होतो, ज्या वेळेला एक पाय आपला पूर्ण स्थिर होतो, त्यावेळेला शरीर आपोआप दुसरा पाय उचलतं. मागचा माणूस म्हणतो अहो पुढं पाय का टाकत नाही? तो म्हणतो अरे माझा हाच पाय नीट बसला नाही, तर मी पुढचा पाय टाकायला गेलो तर पायात पाय अडकून मी तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही. साधकाने असं तोंडावर पडायचं नाही. असा जर साधक तोंडावर पडला, साधकाचं नाक फुटेल, दात तुटतील, तो भाग वेगळा, पण सद्गुरूंचं नाक कापलं जाईल ही सगळ्यात मोठी हानी आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून दृढता झाली पाहिजे. एक वाक्य सद्गुरूंनी दिलं त्या वाक्यावरती आपली दृढता झाली पाहिजे. त्या वाक्यावर आपली दृढता झालेली आहे, त्या पायरीवरती आपण स्थिर झालेलो आहे. हे सद्गुरूंना, संत साधू माऊलीला कळालं, गुरुग्रंथाला कळालं, त्यावेळेला आपल्या पुढच्या पायरीचा बोध आपोआप प्राप्त होत असतो. क्या गावो मैं, क्या गाऊं, क्या गाऊं, कोई सुनने वाला, क्या गाऊं, क्या गाऊं मैं, क्या गाऊं, क्या गाऊं, क्या गाऊं, कोई सुनने वाला, क्या गाऊं मैं, क्या गाऊं, क्या गाऊं, क्या गाऊं, सुनने वाला कोई, सुनने वाला, क्या गाऊं मैं, क्या गाऊं मैं, क्या
देखे तो सब जग ही भूला, क्या गाऊं क्या गाऊं मैं, क्या देखे तो सब जग ही भूला, बाहर देखे तो सब जग ही भूला, क्या गाऊं मैं, क्या गाऊं क्या गाऊं मैं, क्या गाऊं। कोई सुनने वाला, कोई सुनने वाला, क्या गाऊं मैं, क्या गाऊं क्या गाऊं मैं, क्या गाऊं। खेलो अपने राम ही साथ, जैसी वैसी करहो माता। खेलो अपने राम ही साथ, जैसी तैसी करहो मात। मैं क्या गाऊं मैं, क्या गाऊं मैं, क्या गाऊं। कोई सुनने वाला, सुनने वाला, मैं क्या गाऊं मैं क्या गाऊं, क्या गाऊं मैं, क्या गाऊं क्या गाऊं। ज्या वेळेला आपल्याला साधू संत ग्रंथ सद्गुरू त्यांच्या शब्दाद्वारे बोध देतात ना, समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेला त्यांना काय आपल्याला समजावून सांगायचं आहे, कुठपर्यंत त्यांना आपल्याला घेऊन जायचं आहे ना, हे साधकांनी सद्गुरू शरणागतीच्या वेळेला समजून घ्यायचं असतं. त्याच वेळेला त्यांनी ही गोष्ट आपल्या मनामध्ये पक्की धारण करून घ्यायची आहे की आता ते चालवतील तसं मला चालायचं आहे. काय लक्षात घ्यायचं साधकांनी अभ्यासाच्या प्रारंभाला, आता ते मला चालवतील तसं चालायचं आहे. पण कधी कधी साधूला खंत ही वाटते, क्या गाऊं कोई सुनने वाला. कारण काय, आम्ही एक सांगायला काय चाललो, आम्ही काय दाखवायला काय चाललो, आम्ही द्यायला काय चाललेलो आहे. त्या सुखिया गवळणीच्या प्रसंगामध्ये ते कधी तर ते म्हणतात, मी काय द्यायला आलेलो आहे, आम्ही काय सांगायला आले. आणि जगाकडे पाहिलं तर सब जग ही भूला, सारं जग जगाला नकोच आहे महाराज, ते नकोच. आता ज्याला नको आहे त्याला बळजबरी थोडी देणार आहोत आपण. थोडीशी चाड पाहिजे महाराज घेणाऱ्यामध्ये सुद्धा, थोडीशी इच्छाशक्ती घेणाऱ्यामध्ये सुद्धा पाहिजे. तर ज्या वेळेला ही घेणाऱ्यामध्ये इच्छाशक्ती नसते ना, मग देणाऱ्याने त्याला कसंही सजवून धजवून द्या. भूकच नाही, तुम्ही ताट सजवून दिलं, भूक नाही ना हो. भूक लागल्यावर द्या, नाही लागल्यावर द्या नाही. तोपर्यंत काळ थांबलाय आपल्यासाठी, तोपर्यंत सद्गुरू संत महात्मे थांबलेत आपल्यासाठी, की आपल्याला जेव्हा ब्रह्मज्ञानाची तहान भूक लागेल आणि मग आपण छाती व पुढं करून जाऊ त्यांच्याकडे, द्या महाराज आता ब्रह्मज्ञान, द्या महाराज आता. ठीक आहे, आपल्या घरची ठेव आहे ब्रह्मज्ञान, जरी होय उठा उठी तरी का हिमपुटी वेदशास्त्री. समाजामध्ये असा सत्संगाचं स्थूल स्वरूप पुष्कळ पसरलेलं आहे महाराज. सत्संग अशा पद्धतीने समाजामध्ये पुष्कळ चाललेला आहे, परंतु
शांत चित्ताने एकाग्र मनाने सद्गुरूंची शरणागती करून सद्गुरूंसमोर बसून नेमकं जाणायची जिज्ञासा मनामध्ये मात्र कमी आहे. नेमकं जाणायची इच्छा आणि एखाद्याच्या अंतःकरणात नेमकं जाणायची इच्छा उत्पन्न झाली तरी सुद्धा प्रत्यक्ष परमात्मा साक्षात्कार करून देणारे गुरुमुखातले शब्द सार्वजनिकरित्या माईक स्पीकर मधून थोडी सांगितले जातात. हा सत्संग ही आपली पूर्व पीठिका आहे. ही आपली शुद्धी चालली. आपल्याला तीर्थयात्रा करायला सांगितली. पहा, उत्तमा सहजावस्था हे आपलं ध्येय आहे. हे गुरुवाक्यानेच आपल्याला प्राप्त होणार. पण तिथपर्यंत जाण्यासाठी मध्यमा ध्यान धारणा, त्याच्या पुढं कनिष्ठा मूर्तीपूजाचं, तीर्थयात्रा धमाधमा. मग त्याच्यासाठी ही पूर्व पीठिका कशी तयार करायची? मग तीर्थयात्रेला जायचं, क्षेत्रावरती जाऊन अनुष्ठान करायचं, आपल्या देव्हाऱ्यातल्या देवाची मनोभावे पूजा करायची, अतिथीची सेवा, आईची सेवा, वडिलांची सेवा, हे पूर्वाभ्यासाचे साधनं आहेत महाराज. ज्या वेळेला ह्या पूर्वाभ्यासाच्या साधनेमध्ये आपण स्थिर होऊ, त्यावेळेला आपलं चित्त कुठंतरी या संसार प्रपंचामध्ये जरासं त्याला कुठंतरी वाटल. कारण सत्कर्माचा प्रभाव. सत्कर्म का करायचे? आपल्याला शास्त्रांनी जे सत्कर्म सांगितले, सदाचार कशासाठी सांगितला, धर्माचरण कशासाठी सांगितलं, आज आपण जर का सदाचार पालन केला, आज जर का आपण धर्म पालन केलं, तर उद्या चालून आपण अध्यात्म ज्ञानाचे अधिकारी होऊ शकू. पण त्याची पूर्व पायरी, पूर्व तयारी, पूर्व पीठिका, पूर्वाभ्यास हा सदाचारावर अवलंबून आहे. हा धर्मनिष्ठेवर, धर्मपालनावर अवलंबून आहे. कर्तव्य अकर्तव्याच्या जाणीवेवरती अवलंबून आहे. मी माझं जीवन किती चांगलं, किती शुद्ध, किती स्वच्छ आणि किती पवित्र जगलं पाहिजे, याचा प्रत्येकाने विचार करणं नितांत आवश्यक आहे. ज्या वेळेला असं कुठंतरी आपण सत्संगातून स्वतःमध्ये परिवर्तन आणू, त्यावेळेला सद्गुरूंच्या संगतीत होणारा जो सत्संग आहे, त्या सत्संगातून आपल्याला काहीतरी भेटेल, काहीतरी प्राप्त होईल. आणि ते जे प्राप्त होईल ना, ते पूर्ण असेल, ते सर्वार्थाने युक्त असेल. ते प्राप्त करून घेतल्यानंतर पुन्हा काही प्राप्त करून घेण्यासाठी या जगामध्ये शिल्लकच राहिलं नसेल. निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन कृष्ण नामी, असं म्हणतात. आणि अजूनही एका दुसऱ्या ठिकाणावरती ज्ञानोबारायांचे वचन आहेत महाराज, जिथं ज्ञानोबाराय हे साक्ष देत आहेत की निवृत्तीनाथांच्या कृपेने मी पूर्ण पदाला प्राप्त झालेलो आहे, पोहोचलेलो आहे, पूर्णत्वाला प्राप्त झालेलो. हरिपाठामधले प्रमाण आहेत महाराज, हे हरिपाठातले सूत्र आहेत. आज आपण हरिपाठ संध्याकाळी म्हणताना त्याच्यावरती लक्ष देऊन पहा थोडंसं, की ज्ञानोबाराय कुठं म्हणत आहेत की निवृत्तीनाथांच्या कृपेने मी पूर्णत्वाला प्राप्त झालेलो आहे. आता मला पुन्हा दुसरं काही प्राप्त करून घेण्याची आवश्यकता राहिली नाही, अपेक्षा राहिली नाही. ज्यांच्या कृपेने मी पूर्णत्वाला प्राप्त झालो, म्हणूनच मी त्यांची स्तुती गायन करतो. म्हणून गुरुस्तुती खूप गायन केली माऊलींनी. का गायन केली? यामुळेच माऊलींनी गुरुस्तुती ज्ञानेश्वरीमध्ये वगैरे खूप ठिकाणावरती गायन केलेली आहे महाराज. श्री गुरुचे महिमान. आणि मग ही सगळी स्तुती केल्यावर माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, श्री गुरुचे महिमान आकळिता के असे साधन, हे जाणोनी मियान मन निवांत केले. माझी शेवटची कृती काय झाली? मला गुरु काय आहे ते पहिल्यांदा कळालं. गुरुकडून मला काय प्राप्त करून घ्यायचंय ते मला दुसऱ्या पायरीवर कळालं. ते प्राप्त करून घेत असताना गुरुची सेवा कशी करायची आहे हे मला तिसऱ्या पायरीवर कळालं. त्यांनी मला काय दिलं आणि मी कसा पूर्णत्वाला प्राप्त झालो हे मला चौथ्या पायरीवरती कळालं. आणि पाचव्या पायरीवरती मला सद्गुरूंची स्तुती, गुरुमहिमा गाण्याची इच्छा झाली. संकल्प माझ्या मनात उदयाला आला. पाचव्या पायरीवर, सहाव्या पायरीवर मी गुरुस्तुती गायन केली. आणि सातव्या पायरीवर माझ्या वाणीला, माझ्या मनाला, माझ्या बुद्धीला कळालं, हे तत्व माझ्या वाणीनं आतुडलं न जाणारं तत्व आहे.
फक्त यांना जे द्यायचं ते यांनी मला दिलं, जे मला प्राप्त करून घ्यायचं होतं ते मी प्राप्त केलं. आता करायला 8व्या क्रमांकावर एकच कृती राहिली आणि ती कृती म्हणजे श्री गुरुचरणांवरती नतमस्तक होणे. हे जाणोनी मी या नमन निवांत. शेवटी ही सगळीच्या सगळी माझ्या अंतःकरणातली कृतज्ञता कुठं व्यक्त होत असेल तर ती त्यावेळेला व्यक्त होते ज्या वेळेला मी माझ्या श्री गुरु चरणारविंदांकडे पाहतो आणि त्या चरणारविंदांवरती मी माझं मस्तक टेकवतो. त्यावेळेला ही माझी कृतज्ञता प्रगट होते. कशातून? माझ्या केवळ नमस्कारातून. म्हणून श्री संतांची या माथा चरणावरी, 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 साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळावतरी, विश्रांती पावलो सांभाळावतरी, विश्रांती पावलो सांभाळावतरी. वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, विश्रांती पावलो सांभाळावतरी, विश्रांती पावलो सांभाळावतरी, विश्रांती पावलो सांभाळावतरी. डोरली हे काया कृपेच्या बोरसे, डोरली हे काया कृपेच्या बुरसे, नवे अनादिसे उधरिलो, नवे अनादिसे उधरिलो, विश्रांती पावलो सांभाळावतरी, विश्रांती पावलो सांभाळावतरी, विश्रांती पावलो सांभाळावतरी. म्हणून श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. वंदन आहे महाराज त्यांना, नमस्कार आहे. का हो माऊली, का हो नाथराय, तुमचा देह आणि हे कुठून आलं महाराज तुमच्याकडे हे सगळं? डोरली हे काया कृपेच्या वो रसे. काय खाल्लं हो? फार तब्येत सुधारली, फार धष्टपुष्ट झालात. काय खाल्लं? कोणते लाडू खाल्ले? कशाचे लाडू खाल्ले? तसं साधकाच्या साधकीय जीवनाची पुष्टी झाली पाहिजे. साधकही पोसला गेला पाहिजे. पण कशाने पोसला गेला पाहिजे? भोगांनी साधक कधीही पोसला जाता कामा नये. साधकाचं पोषण ही त्याची साधना करत असते आणि त्याचं ते साधना ज्या वेळेला त्या साधकाचं पोषण करते ना, त्यावेळेला त्या साधकाची चर्या पाहावी महाराज. त्या साधनेच्या अतुलनीय प्रभावाने, सद्गुरूंच्या अतुलनीय कृपा बळाने ज्या वेळेला साधक पूर्णत्वाला पोहोचतो त्यावेळेला ती त्याची पूर्णत्वाची अवस्था तुम्हाला मला एक विलक्षण दर्शन अनुभव घडून देते. काय आहे महात्म्यांचं, काय आहे ते? म्हणतात डोरली हे काया कृपेच्या बोरसे. माझ्याकडे जे दिसतं तुम्हाला हे सार गुरुकृपेच्या बळावरती आहे. हे सार गुरुकृपेच्या रसामृतानी हे सगळं बहरलंय. डोरली हे कृपेच्या बोरसे आणि नव्हे अनारीसे उद्धरिलो. हाच अनुभव तुकोबारायांचा, हाच अनुभव नाथबाबांचा, हा अनुभव
नामदेवरायांचा हा अनुभव, ज्ञानोबारायांचा महाराज. म्हणून असा सत्संग पुष्कळ करत आहोत महाराज आपण. सहजासहजी सत्संगाचे वाक्य कुणाला पकडता येऊ शकत नसतात. वाक्य सत्संगाचे कुणाला पकडता येतात जो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये धर्म पालन करत आहे. पहिली बाजू, शास्त्रांनी आपल्याला सांगितलेल्या सदाचाराने जो जीवन जगतो, सात्विक आहार सेवन करतो आहे, आचार विचार युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य, असं ज्याचं जीवन चाललेलं आहे महाराज, असा जो शुद्ध पवित्र सात्विक निरामय जीवन जगतो आहे महाराज, अशाने सत्संग करावा तर सत्संगाचा प्रभाव त्याच्यावरती होतो. आता विचार करा, अशा सत्संगाचा एखाद्याच्या अंतःकरणावर इतका प्रभाव होत असेल, उदाहरणार्थ तर ज्या वेळेला तो प्रत्यक्ष सद्गुरूंच्या सहवासात एकांतिक सत्संग करेल, जी सद्गुरूंना ब्रह्मज्ञानाची जी भाषा बोलायची आहे ती भाषा ज्या वेळेला तो ऐकेल, त्यावेळेला त्या सत्संगाचा काय प्रभाव त्याच्या अंतःकरणावरती होईल हे त्यांनाच माहीत, जे सद्गुरूं सन्मुख आहेत आणि ज्यांच्या सन्मुख सद्गुरू आहेत महाराज. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. आपण कोणत्या पायरीवरती स्थिर होतोय का समाजात? का समाजाला स्थिर व्हायचं नाही का? का फक्त सोहळे साजरे करायचे? का फक्त सोहळ्यांचं स्वरूप मोठं करायचं समाजाला? मोठमोठाले हार पहिले तरी हाताने घातले जायचे. आता कीर्तनकार गादीवरती उभा राहतो, इकडून जाळ तिकडून जाळ निघतो, ते मोठमोठाले हार विमानाने येतात. कोणी म्हणेल तुमच्या काय पोटात दुखलं, तुमचं नाही झालं का? असं कधी नाही झालं, पण म्हणून काय माझ्या पोटात दुखतंय म्हणून मी बोलत नाही महाराज. जिथं आकर्षण कमी करायसाठी जे आहे तिथं आकर्षण वाढायला लागलं, पण ते आकर्षण ज्याचं वाढायला पाहिजे त्याचं वाढेन असं झालं. बाह्य सोहळ्याला प्राधान्य फार देता कामा नये. भक्ती ही सहज असावी, कीर्तन हे सहज असावं, नाम हे सहज असावं, भजन हे सहज असावं, ते भावयुक्त असावं, ते प्रेमयुक्त असावं, ते इतकं सहज असावं. अशा सहज भजनातच देव येतो, सहज नामातच देव येतो महाराज. सहज कथेमध्ये, सहज कीर्तनामध्येच भगवंत येतात. ज्या वेळेला आपण बाह्य प्रवृत्तीनं ग्रासलं जातो, बहिरंगामध्ये ज्या वेळेला आपण गुंतून पडतो, त्यावेळेला अंतःकरणामध्ये मी कसा प्रगट होऊ असा हरीलाही प्रश्न पडतो, असा हरीलाही प्रश्न पडतो. म्हणून माझ्या पोटात दुखण्याचा न दुखण्याचा विषय नाही, उलट आम्हालाच भीती वाटते, नको जास्त डोळ्यात यायला कोणाची. कधी कधी साधू संतांना असा प्रश्न पडतो महाराज की आपण हे दान करतो आहे, देत आहोत, ले लो रे कोई राम का प्यारा, शोर मचाऊं गली गली, राम नाम के हीरे मोती मैं बिखरा गली गली, ले लो रे कोई राम का प्यारा, शोर मचाओ गली गली, ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाओ गली गली, ले लो रे कोई राम का प्यारा, शोर मचाओ गली गली, राम नाम के हीरे मोती, राम नाम के हीरे मोती मैं बिखरा हूँ गली गली, ले लो रे कोई राम का प्यारा, मचाओ गली गली, ले लो रे कोई राम का प्यारा, शोर मचाओ गली गली.
हरी बोल. आता भजन म्हणायचं म्हटल्यावर थोडीशी खटपट करतो, कारण भजनाचा आनंद थोडासा, आणि भजन तेवढं सुंदर गोड आहे म्हणून बरं का. माया के दीवाने सुन लो एक दिन ऐसा आएगा. माया के दीवाने सुन लो एक दिन ऐसा आएगा. माया के दीवाने सुन लो एक दिन ऐसा आएगा. माया के दीवाने सुन लो एक दिन ऐसा आएगा. धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा. धन दौलत और माल खजाना यही पड़ा. रह जाएगा. सुंदर काया मिट्टी होगी. सुंदर काया मिट्टी होगी. चर्चा होगी गली गली. ले लो रे कोई राम का प्यार. शोर मचाओ गली गली. ले लो रे कोई राम का प्यारा. शोर मचाओ गली गली. राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली. नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली. हरे राम नाम के, कृष्ण नाम के, हरि नाम के, श्री विठ्ठल नाम के, सतगुरु नाम के, शिव नाम के, हीरे मोती, हीरे मोती मैं बिखराऊं गली गली. ले लो रे कोई राम का प्यारा. शोर मचाओ गली गली. ले लो रे कोई राम का प्याला. शोर मचाओ गली गली. ले लो रे कोई राम का प्याला. शोर मचाओ गली गली. जिन जिन ने यह मोती लूटे वह तो माला माल हुए. जिन जिन ने यह मोती लूटे वह तो माला माल हुए. धन दौलत के बने पुजारी आखिर वह कंगाल हुए. धन दौलत के बने पुजारी आखिर वह कंगाल. कंगाल हुए. चांदी सोने वाले सुन लो. अरे चांदी सोने वाले सुन लो. बात सुनाओ खरी खरी. चांदी सोने वाले बात सुनाओ खरी खरी. ले लो रे कोई शोर मचाओ गली गली. ले लो रे कोई राम का प्यारा. शोर मचाओ गली गली. ले लो रे कोई. राम का प्याला. शोर मचाओ गली गली. दुनिया को तू कब तक पगले अपनी कहलाएगा. कब तक पगले अपनी कहलाएगा. कहलाएगा. ईश्वर को तू भूल गया है अंत समय पछताएगा. ईश्वर को तू भूल गया है अंत समय. पछताएगा. 2 दिन का यह चमन खिला है. 2 दिन का यह चमन खिला है. फिर मुरझाए कली कली. फिर मुरझाए कली कली. ले लो रे कोई राम का प्याला. शोर मचाओ गली गली. ले लो रे कोई राम का प्याला. शोर मचाओ गली गली. ले लो रे कोई राम का प्यारा. शोर मचाओ गली गली. राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली. ले लो रे कोई राम का प्यारा. शोर मचाओ गली. म्हणून ह्या सगळ्या धर्मपालनानी सदाचरणानी आपलं अंतःकरण शुद्ध करावं, शुद्ध करावं, शुद्ध करावं. सत्संगात यावं. म्हणजे सत्संगातले अक्षर इतके सहज नसतात महाराज.
की आपण त्यांना एवढं सहज घेऊ. इतकी सहज सत्संगाची अक्षर नसतात. हे जे एवढा सत्संगाचा महिमा गायला, सत्संगाने असं होतं, सत्संगाने तसं होतं, सत्संगाने चित्तशुद्धी होते, सत्संगाने मनुष्य पवित्र होतो वगैरे, हे सगळं का सांगितलं? त्या अक्षरांचं तेवढं महत्व आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि हा विचार शुकदेवजी महाराज करत आहेत. पहा, लक्षात घ्या, सामान्य सत्संगाचे अक्षर ग्रहण करणं, आत्मसात करणं, अंगीकारणं, पकडणं, झेलणं अवघड आहे महाराज, अवघड. रोज भगवंताला प्रार्थना केली पाहिजे. जो ग्रंथ आपल्या अनुष्ठानातला आहे त्या ग्रंथराजाला प्रार्थना केली पाहिजे. संत साधू सद्गुरूंना प्रार्थना केली पाहिजे. गणेशाला वंदन यामुळंच, सरस्वतीला वंदन यामुळंच, हरीला वंदन यामुळंच, गुरुला वंदन यामुळंच आणि ग्रंथराजाला वंदन यामुळंच की जे तुम्हाला द्यायचंय ते आम्हाला ते पकडता येऊ देत. नसता आमच्या हातून सहज सुटून जातं, सगळं सहज सुटून जातं, सहज सुटून. आणि कधी कधी सत्संगाची कृपा अशी असते महाराज, भगवंताची कृपा अशी असते, एक वाक्य एकाच वेळेला भेटतं, पुन्हा ते भेटत नाही. शुकदेवजी महाराजांना जाण आहे, याला म्हणतात जाणीव असणे, जाणीवपूर्वक सत्संग करणे. म्हणून असा सत्संग समाजामध्ये खूप चालला, पण अजून एक सत्संग करायची गरज आहे बरं का सगळ्यांना. जेवढे 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 भक्त आज समाजामध्ये विपुल विशाल भरपूर प्रमाणामध्ये कथा कीर्तन श्रवण करत आहेत ना, हे असंच यांनी श्रवण करत राहो साऱ्यांनी महाराज. पण या सत्संगासोबत एक अजून सत्संग करणं, घडणं नितांत आवश्यक आहे. आणि तो सत्संग प्रत्येक साधकाने, प्रत्येक सत्शिष्याने आपल्या समवेत, सन्मुख विराजमान होऊन करायचा असतो. कारण सामान्य सत्संगातून जो प्रकाश आपल्याला दिला जातो, हा सामान्य विवेक आपला फक्त ही प्रवृत्ती देण्याचा प्रयत्न आहे महाराज. इथून आपल्याला थोडी फार प्रवृत्ती झाली पाहिजे आपल्याला, नसता आपण खूप जाळ्यामध्ये गुंतून पडलेलो आहे. असे गुंतून पडलो महाराज, जसा भ्रमर गुंतले सुमन कळिके. ज्ञानोबाराय म्हणतात, जसा एखादा भुंगा कमळाच्या पाकळीमध्ये अडकून पडला, तसे आपण गुंतलो. किंवा अजून एक दृष्टांत दिलेला आहे महाराज, जसा एखादा तो कोळी असतो, तो त्याने जाळं विणतो आणि एक वेळ अशी येते की त्यानं विणलेल्या जाळ्यामध्येच तो अडकून जातो. तसं तुमचं माझं आहे, आपणही आपल्या बाजूला जाळं विणलंय आणि त्या जाळ्यामध्ये आपणच गुंतून पडलोय महाराज. हे जे गुंतून पडलोय ना आपण, याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं असतं. तर अशा पद्धतीने आपण गुंतून पडलेलो असतो. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. म्हणून आपल्याला असा हा सत्संग करायला सांगितला. नसता हे जे श्रवण असतं, हे श्रवण आपलं होतं, हे अक्षर आपल्या हृदयामध्ये राहतात. याला साकार स्वरूप देण्याचं काम सद्गुरू नावाचं तत्व करत असतं. याही वाक्याने हा विषय या अगोदर स्पष्ट झालेला आहे बऱ्याच वेळेला, पण तरी सुद्धा अजून हा त्यातला एक भाव पाहण्याचा प्रयत्न करू आपण. पहा, सामान्य सत्संग ज्या वेळेला आपण करतो त्याचा एक प्रभाव असतो. आपण जिज्ञासू वृत्तीनं गुरु शरणागतीनंतर ज्या वेळेला गुरुमुखातले अक्षर श्रवण करतो, तो सत्संग एक वेगळ्या प्रकारचा असतो, त्याचं स्वरूप एक वेगळं असतं. वेगळं काय असतं हो महाराज? काहीच नसतं, कीर्तन आणि श्रवणच असतं. परंतु तिथं जिज्ञासा असते अथवा असली पाहिजे, जाणण्याची इच्छा असली पाहिजे. तिथं काय असलं पाहिजे? पहिली गोष्ट असली पाहिजे तिथं शरणागत भाव, शरणागती असली पाहिजे. दुसरी गोष्ट तिथं काय असली पाहिजे? जाणण्याची इच्छा असली पाहिजे. मला जाणायचं आहे हरितत्व, गुरुतत्व मला जाणायचं आहे. तिसरी गोष्ट याच भावाने, याच अर्थाने उद्धाराची इच्छा असली पाहिजे. अशा ह्या सगळ्या गोष्टी.
ज्या वेळेला अशा पद्धतीनं कुठंतरी आपण सावधान राहतो त्यावेळेला ते सत्संगाचे शब्द, ते संत साधू गुरुमुखीचे शब्द वाया जात नसतात. शुकदेवांना ते वाया जाऊ द्यायचे नव्हते, कारण याचं मोल शुकदेवांना माहीत होतं, कळत होतं. माझं भागवत किती अनमोल आहे. माझ्या मुखातून या भागवत, एक तर मी शुकदेव आहे आणि त्यातल्या त्यात मी भागवत कथा वर्णन करणार आहे. म्हणून सुरुवातीलाच अगोदर सांगितलं, ज्या वेळेला इथून ह्या चिंतनाला थोडंसं बाजूला जाऊन आपण पाहण्याचा प्रयत्न केला, म्हणून सुरुवातीलाच सांगितलं आमच्यासारखे हजारो वक्ते एका बाजूला आहेत आणि शुकदेवांसारखा एक वक्ता एका बाजूला आहे. अहो, आमच्यासारख्या वक्त्यांनाच माहीत नाही आम्ही काय सांगतोय, आम्हाला काय सांगायचंय. सांगायचं म्हणजे लोकांनाच उपदेश करायचा आहे का आम्ही पण काही करायचं आहे. म्हणून पहिल्या दिवशीच्या प्रस्तावनेतलं एक वाक्य होतं, आपण सगळे एकाच नावेत मध्ये बसलेलो आहोत महाराज. एकाच नावेतून आपल्या साऱ्यांचा प्रवास चाललेला आहे. इथं उपदेश देण्याचा अधिकार ना मला आहे, तो अधिकार आहे फक्त शुकदेवांना, व्यासांना आणि तत्सम शुकमूर्ती व्यासमूर्ती असलेल्या सद्गुरूंना. दुसरा कोणाला उपदेशाचा अधिकार नाही. मग कुणी मला म्हणेल, मग तुम्ही का बसलेले आहात? हा माझ्या वाणीला पवित्र करण्याचं साधन सद्गुरूंनी दिलंय. मी तुला काही फुलं देतो, त्या फुलांनी ते फुलं तू माझ्या चरणावर वाहा, आणि ते फुलं म्हणजे या व्यासपीठाच्या मुखातून बाहेर पडणारे अक्षर आहे. याचं सहस्त्रार्चन मी माझ्या सद्गुरू आणि माझ्या हरिचरणांवरती करत असतो. शास्त्र असं सांगतं, पूजा झाल्यानंतर पूजकांनी हरिगुरु चरणांवरती अर्चन करावं फुलांचं, तुळशी मंदिरांचं. देवाला तुळशी अर्पण कराव्या. किती अर्पण कराव्या? 1 अर्पण करावी, 11 अर्पण कराव्या, 21, 51, 108, 121, 151, 201, 1000 सहस्त्रार्चन. तसं एक एक शब्द, एक एक वाक्य हे एक एक पुष्प असतं. एक एक दिवस एक एक पुष्प असतो, तो गुरु हरिचरणारविंदावरती समर्पित होत असतो. या भावाला माझं मला द्या, विसरून जा. पुढं कथा भागाकडे आपण प्रवास करू. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकदेवजी महाराजांना श्रीमद भागवत ग्रंथाचं महत्व माहीत आहे, मोल माहीत होतं, कळत होतं. याची अवहेलना कुठं होऊ नये म्हणून जो पूर्ण अधिकारीच आहे ना, पूर्ण शुद्धच आहे ना, मी त्यालाच कथा सांगेल. सकाळच्या सत्रात हेही वाक्य आलं होतं की संतांना कळतं महाराज, आपल्या शब्दांचं महत्व त्यांना माहीत असतं, मोल माहीत असतं त्यांना. पण संत हा एक प्रकार असा आहे, हे संत विचार करत नाहीत. खर्च होतंय का आमच्या जवळचं? होऊ देत म्हणतात. आम्ही जनमानसांसाठी झिजायलाच आलेलो आहोत. आम्ही जनमानसांसाठी झिजण्यासाठी त्या ठिकाणी आलेलो आहोत. आमचा देह आमच्यासाठी नाहीच ना हो. आमचे इंद्रिय आमच्यासाठी नाही, आमचं शरीर आमच्यासाठी नाही. आमचं सर्वस्व सार काय किंवा आमचं जी झिजणं जगणं आहे ते सार उपकारार्थ आहे, माणसांसाठी आहे. स्वसुखाला तिलांजली देऊन जगत कार्यार्थ झटणारा जो असतो त्याला साधू म्हटलं जातं. संत परमहित. तुम्हाला काय म्हणायचं? जगत कल्याणार्थ साधूचा अवतार किंवा साधूचा असतो महाराज. संत परमहितकारी जगत माही. संत परमहितकारी संत परमहितकारी जगत माही. संत जगत माहे. संत परमहितकारी प्रभु पद प्रगट करावत प्रीति. प्रभु पद प्रगट
विचारत भारी जगत माहे संत परमहितकारी संत परमहितकारी जगत माहे संत परमहितकारी परम कृपालु सकल जीवन परम कृपालो सकल जीवन परम कृपालु सकल जीवन परम कृपालो सकल जीवन हरि सम सब दुख हारी हरि सम सब दुख हारी जगत माहे संत परमहितकारी संत परमहितकारी जगत माहे संत परमहितकारी त्रिगुणातीत फिरत तनु त्यागी त्रिगुणातीत फिरत तन त्यागी त्रिगुणातीत फिरत तनु त्यागी त्रिगुणातीत फिरत तनु त्यागी रीत जगत से न्यारी रीत जगत से न्यारी जगत माहे संत परमहितकारी संत परमहितकारी जगत माहे ब्रह्मानंद कहे संतन की सोवत ब्रह्मानंद तन की सोबत ब्रह्मानंद संतन की सोवत शपथ घेतली महाराज ब्रह्मानंद स्वामींनी शपथ काय घेतली मी शपथ घेऊन सांगतो महाराज जशी शपथ महाराजांनी घेतली वाहा तसे आण विठोबाची शपथ घेतली माझ्या शब्दांवर तुमचा विश्वास बसत नसेल ना मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो माझा विश्वास कोणावर माझ्या पांडुरंगावरती माझ्या श्री हरी ज्याचा मी दास आहे मला त्याच्यावर विश्वास त्याची शपथ घेऊन मी तुम्हाला हे होणार हे असं आहे तसं ब्रह्मानंद महाराज म्हणतात ब्रह्मानंद कहे संतन की सोवत आपण शपथ घेऊन सांगत काय आहे मिलत है प्रगट मुरारी प्रगट मुरारी सत्संगामध्ये प्रत्यक्ष देव होतो प्राप्त मिलत है प्रगट मुरारी जगत माही संत परमहितकारी संत परमहितकारी जगत माही संत परमहितकारी संत परमहितकारी संत परमहितकारी जगाच्या कल्याण संतांच्या विभूती जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट विधी परोपकारी देह कष्ट विधी परोपकारे परोपकारे जगाच्या कल्याण संतांच्या विभूती जगाच्या कल्याण संतांच्या विभूती जगाच्या कल्याण संतांच्या विभूती जगाच्या
कल्याण संतांच्या देह कष्टवीती परोपकारे. झिजत आहेत महाराज ते, आपण झिजत आहोत, संत झिजत आहेत. आपलं झिजणं आपल्यासाठी आहे महाराज. स्वार्थमूलक जीवन आहे मनुष्याचं. मानवाचं जीवन कसं आहे? स्वार्थमूलक जीवन आहे महाराज. स्वार्थावर अधिष्ठित असतं ते माणसाचं जीवन, आणि उपकारावरती अधिष्ठित असतं ते साधूचं जीवन. गोपाल कृष्ण भगवान की. जय. जगावरती अखंड उपकार करत राहणे हाच साधूचा स्वार्थ आहे. आणि साधूच्या या स्वार्थालाच परमार्थ म्हणतात. आपलं जगणं आपल्यासाठी, आपल्या धर्मपत्नीसाठी, आपल्या पतीसाठी, आपल्या लेकरा बाळांसाठीच जगणं. का हो, तुम्ही कुणासाठी जगत आहात? कुणासाठी तुमचं जगणं आहे? कुणासाठी? कारण माणूस म्हणतो ना, अहो आपल्याला जगायचं म्हणजे आधार नको का कुणाचा? आधार नको का कशाचा? आधाराविना आपण जगायला तयार होतो का? आणि ज्या वेळेला माणसाला कळतं ना, या जगात मला कुणाचाच आधार नाही, कुणीच माझ्यावर प्रेम करणारं नाही, तर माणूस म्हणतो मग आता मला मरावं वाटतं. कारण माझा कुणीच आधार नाही. कुणासाठी जगायचं? कुणासाठी जगायचं? कुणासाठी जगायला या जगात? जगायचं म्हटलं तर जगणारा महात्मे विद्वान असं सांगतात, जगायचं म्हटलं तर सगळ्यांसाठी जगता येतं, अनेक कारणांनी जगता येतं. आणि मरायचं म्हटलं तर मरायला काही खूप मोठंही कारण लागत नाही, आणि आजकाल तर लागतच नाही महाराज. सगळं सहज झालेलं आहे माणसांसाठी, सहज झालंय. आजकाल मरायला माणसांना खूप मोठं कारण लागत नाही. सहज माणसं मृत्यूला स्वीकारतात, सहज आत्महत्या करून घेतात किंवा करतात माणसं, असा भाव आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, साधू संतांना जर का आपण कुणासाठी जगतात? कुणासाठी? मी काय एकाचं नाव घेऊन सांगू का की मी याच्यासाठी जगतोय आणि त्याच्यासाठी जगतोय? मी तर समस्त विश्वासाठी जगतोय. मी जन्मालाच विश्वाच्या कल्याणासाठी आलो, तर मी कुणा एकासाठी का जगू आणि कुणा एकासाठी का मरू? कारण माझ्या दृष्टीनं हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. इथं सगळे माझे आहेत, सगळे माझे आहेत. इथं कोणी माझ्यासाठी परक नाही, कोणी माझ्यासाठी अनोळखी नाही, कोणी माझ्यासाठी माझ्यापेक्षा भिन्न नाही, आणि माझ्या देवापेक्षा कोणी भिन्न. दोन्ही अर्थाने साधूची दृष्टी असते. एक, दीन दुर्बळांच्या संबंधातला कारुण्य भाव साधूच्या मनात असतो, म्हणून त्यांना कोणी परक दिसत नाही. आणि दुसरं, हे विश्व त्यांना आपलं वाटतं, कारण ह्या विश्वाकडे विश्वाकार वृत्तीनं ते पाहतच नाहीत, ब्रह्माकार वृत्तीनं ते पाहतात. सर्वं खलविदम ब्रह्म. म्हणूनही हे विश्व त्यांना परक वाटत नाही, आपलंच वाटतं. नव्हे नव्हे मीच हे विश्व होऊन साकार झालेलो आहे, असा त्यांचा अनुभव आहे महाराज. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखवाप्नुयात्. सगळे सुखी झाले पाहिजेत. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितिः लोके, भजितो आदिपुरुषी अखंडित. असा सगळा समाज झाला पाहिजे. आणि याच सर्व सुखाच्या, सर्वांना सुख प्राप्त व्हावं, ह्याच धारणेवरती साधू संतांचं जीवन, हीच धारणा सनातन वैदिक हिंदू धर्माची आहे महाराज. ही बैठक सनातन हिंदू धर्माची आहे. इथं कोणा एकाला आपलं नाही, कोणा एकाच्या सुखासाठी प्रयत्न नाही. मानवी जीवन म्हणतात कशाला? ज्या सुखाची अपेक्षा मला आहे ना, हेच सुख मला दुसऱ्याला ज्या वेळेला देता येईल, त्या दिवशी मी पूर्ण मानव होईन. नसता पशुमध्ये आणि माझ्यामध्ये काही अंतर नसेल. गोपाल कृष्ण भगवान की जय. सुखदेवजी महाराज जाणत आहेत याचं मोल काय आहे, आणि ते मोल करणारा पाहिजे, जाणणारा पाहिजे, जिज्ञासू पाहिजे, उद्धाराची तळमळ असणारा पाहिजे. आणि त्याच श्रोत्याचा जन्म झाला पांडवांच्या घरी. ज्या वेळेला
यदा मृधे कौरवसृञ्जयानां वीरेष्वथो वीरगतिङ्गतेषु वृकोदरा विद्धगदाभिमर्श भग्नोरुदण्डे धृतराष्ट्रपुत्रे. धृतराष्ट्रपुत्र दुर्योधनाच्या मांडीवरती भीमदादांनी गदेचा प्रहार केला. रक्तबंबाळ केलं दुर्योधनाला. मरणासन्न अवस्थेमध्ये दुर्योधन पडला. मरता मरता अश्वत्थाम्याला सांगितलं, पांडवांचा विनाश कर. अश्वत्थामा पांडवांचा विनाश करण्यासाठी तत्पर झालेला आहे. भगवंतानी पांडवांचा सांभाळ केलेला आहे. परंतु पांडवांची लेकर अश्वत्थाम्याच्या हाताला लागली. अश्वत्थाम्याने पांडव पुत्रांचा विनाश केलेला आहे. द्रौपदी आई साहेबांना परम दुःख या माता शिशूनां निधनं सुतानां निशम्य घोरं परितप्यमाना. आपल्या मृत पुत्रांना डोळ्यासमोर पडलेलं पाहून धाय मोकलून द्रौपदी माता रुदन करायला लागलेले आहेत. भगवंतानी सांत्वन केलं द्रौपदी आई साहेबांचं, समस्त पांडवांचं. इकडून तिकडून अश्वत्थाम्याला ही वार्ता कळाली की पांडव जिवंत आहेत. पांडव पुत्रांची माझ्याकडून हत्या झाली, पण पांडव जिवंत आहेत. अश्वत्थाम्याला अर्जुनजी महाराजांनी शासनही केलं. अवध्य असलेल्या ब्राह्मण पुत्र अश्वत्थाम्याचा वध कसा करायचा. एष हि ब्रह्मबंधूनां वधो नान्योस्ति दैहिकः. ब्रह्महत्येचं पातक लागू नये असं वाटत असेल तर ब्राह्मण पुत्राचा दैहिक वध करायला शास्त्रांनी परवानगी दिलेली नाही. वधो नान्योस्ति दैहिकः, पण त्याच्या वध करण्याच्या विविध पद्धती सांगितलेल्या आहेत. वपनम, द्रविणादानम, स्थानान्निर्यापणम तथा. यापैकी 2 गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्या अर्ध्या जटा वपन केल्या आणि स्थानान्निर्यापणम तथा, त्याला हाकलून लावला आपल्या राज्यातून बाहेर. आणि वनात अश्वत्थामा आला. पण अश्वत्थाम्याच्या मनातलं आसुरी भाव कपट काही जात नव्हतं. आणि अश्वत्थाम्याने गर्भवती असलेल्या, गरोदर असलेल्या उत्तरेच्या देहावर मी ब्रह्मास्त्र सोडून पांडवांचा एकुलता एक राहिलेला कुलदीपक, वंशदीपक सुद्धा नष्ट करेल असा वाईट संकल्प आपल्या मनामध्ये घेतला. आणि ब्रह्मास्त्राचा प्रयोग उत्तराई साहेबांच्या देहावरती केला. उत्तराई साहेबांनी भगवंताची प्रार्थना केली. पाहि पाहि महायोगी देवदेव जगत्पते. ज्यावेळेला भगवंताला प्रार्थना करतात, हे भगवंता तुम्ही लवकरात लवकर त्वरित धावत माझ्यापर्यंत या आणि माझा सांभाळ करा. या तेजस्वी ब्रह्मास्त्रापासून माझं रक्षण करा. प्रार्थना केली. भगवंत सुदर्शन चक्र सोडलेलं आहे. भगवंतानी चतुर्भुज रूप धारण करून उदरामध्ये उत्तराई साहेबांचा प्रवेश केलेला आहे. आणि ब्रह्मास्त्राच्या प्रभावापासून उत्तराई साहेबांना आणि उदरामध्ये वाढत असलेल्या बाळाचं रक्षण भगवंतानी या प्रसंगात केलं. भगवंताचा सगुण साक्षात्कार अशा उदरामध्ये असलेल्या ज्या बाळाला झाला, त्याच बाळाचं नाव परीक्षिती असं ठेवलं गेलेलं आहे. यानंतर भगवंत पांडव परिवाराचं सांत्वन केलेलं आहे. यांना दुःखातून सावरलं. आणि भगवंत द्वारकेला जाण्यासाठी निघाले. द्वारकेला जाण्यासाठी ज्या वेळेला भगवंत निघाले, त्यावेळेला या प्रसंगामध्ये कुंती आई साहेब आणि भगवंताचा सुंदर अशा प्रकारचा संवाद सूतजी महाराजांनी वर्णन केलेलं आहे. कुंती आई साहेब भगवंतांना सन्मुख आलेले आहेत. भगवंत कुंती आई साहेबांच्या जवळ आलेले आहेत. भाचे होते, कुंती आई साहेब आत्या होत्या भगवंताच्या. ही आपली आत्या आहे म्हणून भगवंत जसे समोर आले, नमस्कार करण्यासाठी खाली वाकले. पण कुंती आई साहेबांनी भगवंताच्या खांद्याला अलगत धरलं आणि तुम्ही मला नमस्कार करू नका असं सांगितलं. आत्या, का मला नमस्कार करू देत नाहीस? म्हटले, यामुळं मी तुम्हाला नमस्कार करू देत नाही की मला माहीत आहे तुम्ही कोण आहात. आत्या, लहानपणापासून मला पाहते, तू तर मला लहानपणापासून ओळखते. अगं, मी वसुदेव देवकीचा पुत्र कृष्ण आहे.
तू मला लहानपणापासून पाहिलेलं आहेस आणि आता म्हणते मी तुम्हाला ओळखते. ऐक, मी काय कोणी परका पुरुष आहे का ज्याला म्हणावं मी तुला ओळखते? कुंती आई साहेब म्हणतात, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे आहात, जसे आहात ना, मी तुम्हाला तसं ओळखलेलं आहे. देवाला दोन्हीकडूनही चिंता असते. भक्ताने मला ओळखू नये आणि यांनी मला ओळखावं सुद्धा, अशी दोन्ही चिंता देवाला असते. काय म्हणून ओळखावं? स्वरूपाला अनुलक्षून यांनी मला जाणावं, ओळखावं. पण याच्या घरी जो मी राबतोय ना, तोच मी हा आहे असं त्यांनी मला ओळखू नये, असं देवाला वाटतं. एका बाजूनं देव वाटच पाहत होते, कधी मला ओळखतात माझे पांडव. देव वाट पाहत होते महाराज, कधी अर्जुनाला कळतं मी कोण आहे, युधिष्ठिराला कधी कळतं मी कोण आहे, भीम नकुल सहदेवाला कधी कळेल मी कोण आहे, द्रौपदीला कधी कळेल मी कोण आहे, उत्तरेला कधी कळेल मी कोण आहे, आणि माझ्या कुंतीला कधी कळेल मी कोण आहे. कारण आता मी तरी किती दिवस थांबू, कारण मलाही आता फार थांबायचं नाही, आणि मला थांबायचं नाही तर यांना तरी कुठं फार थांबायचं आहे. मी जाणार, माझ्या पाठोपाठ ही येणार, आता बस जायचंच बाकी राहिलंय ना. मग देवाला थोडीशी मनामध्ये कुठंतरी खुटपुट लागून होती की आता जाता 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 स्वरूप साक्षात्कार ह्या सगळ्यांना आपण दिलाच पाहिजे. थोडीशी आपल्या स्वरूपाची झलक ही यांच्यापर्यंत, अंतःकरणापर्यंत गेलीच पाहिजे. आणि फार काही आता थोडीशी आग लावली म्हणले त्याला काही वारा घालत बसायची गरज नाही. हे माझे पांडव आहेत, हे चटकन माझ्या स्वरूपाशी एकरूप होतील, हे चटकन अग्नी स्वरूप होऊन जातील. महाराज, वाळलेलं लाकूड जसं थोडासा अग्नीचा संपर्क आला की लगेच अग्नी स्वरूप, जसा कापूर थोडासा अग्नीचा संग झाला की लगेच कापुराची वाती उजळली, ज्योती ठाईची समाप्ती झाली जैशी. ही जसं होतं ना महाराज, तसं भगवंताच्या पांडवांसारख्या भक्तांचं चरित्र इतकं पावन झालं होतं. आता त्यांचं जीवन इतकं पावन झालं होतं. आता बस ते फक्त मुक्ती हातामध्ये हार घालून उभी होती, बस गळ्यात घालायचं बाकी राहिलं होतं. महाराज, असं म्हणायला काही हरकत नाही, पण कुठं कुठं देवानीच सगळं रोखून धरलंय असं म्हणायला काहीही हरकत नाही. का? याला कारण आहे महाराज, दोन कारण आहे. पहिलं कारण सज्जना करवी गुढी सुखाची उभारली. धर्म संस्थापना भगवंत करतात ही गोष्ट बरोबर आहे, पण धर्म संस्थापना भगवंत कशी करतात याचे दोन उत्तर. एक उत्तर असं आहे, भगवंत स्वतः हातात शस्त्र धारण करून काय करतात? दुष्टांचा विनाश करतात. घेवोनिया चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. घेवोनिया चक्र गदा, घेवोनिया चक्र गदा, घेवोनिया चक्र गदा, घेवोनिया चक्र गदा. धंदा करीतो, हाची धंदा करीतो, करीतो, भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे दुर्जनासी संहारी. स्वतः भगवंत करतात. आणि दुसरं उत्तर ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये दिलेलं आहे. महाराज, ज्या वेळेला तो सगळ्या ओव्यांचा क्रम आहे ना, मी या विवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर.
याच यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत या श्लोकावरती व्याख्यान करत असताना माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, देव ही धर्म संस्थापनेची गुढी कशी उभी करतात? स्वतः उभी करतात का कुणाकडून उभी करवून घेतात? त्याच्या दोन पद्धती सांगितल्या. अत्यावश्यक प्रसंगात भगवंत स्वतः प्रवृत्त होतात हे सगळं करायला, आणि काही प्रसंगामध्ये सज्जना करवी गुढी सुखाची उभवी, याच्यावरती माऊलींनी शिक्का केलेला आहे. सज्जनांच्या हातून भगवंत भगवंताला अपेक्षित अशा प्रकारचं कार्य करत असतात. हे कार्य करायचं होतं पांडवांकडून ना, म्हणून पांडवांना जपून ठेवलं भगवंतानी. म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही की देव नको, तसं म्हणायला नको, तसं म्हणत नाही. म्हणजे देवानी नकोच. अशा सज्जना करवी गुढी, हे कार्य भगवंतांना करून घ्यायचं होतं. हे एक पहिलं कारण, पांडवांना सांभाळायचं, जतन करायचं. कारण धर्मकार्य ज्यांच्याकडून करून घ्यायचं ना, असे धर्माचे मूर्तिमंत पुतळे पुन्हा पुन्हा मृत्यूलोकात जन्म घेत नसतात. हे तर त्या द्वापार युगाचं फार मोठं भाग्य आहे, जिथं पांडवांसारखे भक्तही आहेत आणि स्वतः साक्षात भगवंतही आहेत. म्हणून काही काळाला फार मोठे धन्यवाद. त्या काळाचं कौतुक करावं वाटतं की काय त्या काळाचं, तेवढ्या काळाचं, तेवढ्या वेळेचं काय पुण्य असेल की त्यामध्ये देव आले, काळ धन्य. भक्त आले पांडवांसारखे, काळ धन्य महाराज. आणि एक काळ असा की महाराष्ट्रामध्ये जिकडं पाहावं तिकडं, जिकडं पाहावं तिकडं संतांची मांदी आळीच आहे महाराज. सगळे सगळे संत यांनी बहुतेक ठरवलं वर की म्हटले, आता चला आपण हा सगळा आपला मेळावा घेऊन खाली अवतार घेऊ महाराज. आणि काना कोपऱ्यामधून संत 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 अशी सगळी संतांची मांदी आळी. बरं, यांचं एक वैशिष्ट्य अजून आहे बरं का, हे सगळे 10 दिशेला ओढणारे नव्हते. एकाच ठिकाणावरती आपल्याला आणण्यासाठी 10 दिशेला हे सगळे जन्माला आले. पण सगळ्यांनी आणलं, सगळ्यांना एका जागेवरती आणलं, एका ध्वजाखाली आणलं महाराज, एका छत्राखाली आणलं या सगळ्यांनी. आणि सगळ्यांचं ध्येय एकच होतं, एकच ध्येय होतं. म्हणून सगळ्यांनी हा जीवाच्या आकांताने हा सगळा संतांनी प्रयत्न केला. म्हणून काय तो काळ असेल, जरा त्या काळाची कल्पना करून पाहायची का? ज्या वेळेला ज्ञानोबाराय आळंदीमध्ये अवताराला आलेले आहेत, इकडं ज्ञानोबारायादी 4 भावंड, अहो हे 4च अशी आहे महाराज, जगाला पुरून उरणारे आहे. हे 4 कशी आहेत? जगाला पुरून उरणारी आहेत. या 4घांच्याच कीर्तीची ध्वजा उंच 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 आकाशामध्ये फडकते. उभारेला ध्वज तिन्ही लोकावरी, 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 उभारेला ध्वज तिन्ही लोकावरी. ऐसे चराचरी कीर्ती ज्यांची, ऐसे चराचरी कीर्ती ज्यांची, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान.
मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. धरुण सगुण रूपे केले बाळ क्रीडा, धरुण सगुण रूपे केली बाळ क्रीडा, बोलविला रेडा, निगमवाचे बोलविला रेडा, निगमवाचे ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी आईसी चराचरी कीर्ती ज्यांची, अशी सगळ्या चराचरामध्ये ज्यांची कीर्ती आहे असे कोण, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई, असे हे 4 जण आहे महाराज. आणि या 4घांची कीर्ती अशी दिगंतामध्ये आजही पसरते आहे. आणि यांच्या समवेत हे सगळे नामदेव रायादी संत महंत भक्तवृंदांचा हा मेळावा. म्हणून तो काळ किती सुखाचा आहे, तसं तो काळ फार कष्टाचा होता. तो काळ तसं पाहिला गेलं तर त्यांच्यासाठी खूप कष्टाचा होता. बहिरंग दृष्टीनं जर का विचार केला, बाह्य सृष्टीचा जर का विचार केला तर अतिशय प्रतिकूल अशा प्रकारचा काळ होता महाराज. निदान हा काळ असा आहे की या काळात आपण हरिनाम संकीर्तन तरी करू शकतोय. तो काळ असा होता, त्यावेळेला हरिनाम संकीर्तन इत्यादी कोणीही करू शकत नव्हतं. म्हणून काळ भगवंत विचार करतात, आता मीही किती दिवस थांबणार आहे आणि पांडवही किती दिवस या ठिकाणावरती थांबणार आहे. म्हणून माझ्या स्वरूपाचा साक्षात्कार यांना प्राप्त झाला पाहिजे असा विचार भगवंतांनी सुद्धा केला. म्हणून सगळ्यांवर कृपा केली, कृपा करत आहेत. गीता वर्णन करण्याच्या माध्यमातून अर्जुनजी महाराजांवर कृपा केली, बाळाचा सांभाळ करण्याच्या माध्यमातून उत्तराई साहेबांवरती भगवंतांनी कृपा केली, वस्त्र पुरवण्याच्या माध्यमातून द्रौपदी आई साहेबांवरती कृपा केलेली आहे. असा प्रत्येकाला भगवंताच्या स्वरूपाचा एक 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 अनुभव प्राप्त व्हायला लागलेला आहे. राजसूय यज्ञाच्या प्रसंगामध्ये नारदांकरवी भगवंतानी युधिष्ठिरजी महाराजांना ही वार्ता कळवली, किंवा नारदांनीच कृपा करून युधिष्ठिरजी महाराजांना हे सांगितलं की श्रीकृष्ण हाच परमात्मा आहे. युधिष्ठिरजी महाराजांवरती कृपा झाली. अशा एका एकावर कृपा महाराज. सुभद्रेवर भगवंताची कृपा, आणि सुभद्रा तर भगवंताची सख्खी बहीण होती, जिचा विवाह अर्जुनजी महाराजांसोबत लावून दिलेला आहे. सुभद्रेवर भगवंतानी कृपा केली. या देवाची कृपा अशी एका एकावर वेगवेगळ्या प्रसंगामध्ये झाली, पण ते प्रसंग वेगवेगळ्या ठिकाणावर वर्णन केलेले आहेत. स्वतः आपल्या आई वडिलांवर सुद्धा कृपा करायचा विचार भगवंतानी केला. पण हा सगळा प्रसंग कधी येतो? 11 स्कंदामध्ये, 11व्या स्कंदामध्ये हा सगळा भाग आहे की ज्या वेळेला भगवंत विचार करायला लागले, अरे माझे माता पिता आहेत, पण अजून माझं स्वरूप जाणलं नाही, अजून मला जाणलं नाही यांनी. हा, ही वेगळी गोष्ट आहे की माझं विश्वंभराची माता पिता होण्याचं भाग्य यांना लाभलं. हा कृष्णाचे माता पिता आहेत असा गौरव वसुदेव देवकीला प्राप्त झाला. पण मी कृष्ण हा नुसता केवळ तुमचा सामान्य मुलगा नसून मी अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमात्मा आहे, हे माझ्या स्वरूपाचं रहस्य माझ्या माता पित्यांना कळलं पाहिजे. म्हणून नारदांना एकांतामध्ये एक दिवस बोलावलं आणि नारदांना सांगितलं, नारदा आता पहा, पुढं चालून हा यदुकुळाला शाप वगैरे लागणे, यदुकुळाचा नाश होणे, माझं निजधामाला वैकुंठाला जाणे, अशा ह्या सगळ्या लीला आहेत. या उत्तर लीला आता इथून सुरू होत आहेत. त्या अगोदर तुम्ही एक काम करा, माझ्या माता पित्यांच्या सन्मुख जाऊन ज्ञानामृत त्यांना तुम्ही दान करा.
नारदजी महाराज त्या ठिकाणावरती आले आणि मग नारदजी महाराजांना पाहून वसुदेवजी महाराजांच्या मनामध्ये ज्ञानाची जिज्ञासा उत्पन्न झाली. नारदांना नमस्कार केला, हात जोडून चरणाजवळ बसलेले आहेत महाराज. आणि मग एक 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 ज्ञानाचे प्रश्न विचारले. असा हा भाग सांगितला. याच प्रसंगामध्ये जशा प्रकारचे प्रश्न वसुदेवजी महाराजांनी नारदांना विचारले तशाच प्रकारचे प्रश्न महाराज जनकांनी नवयोगेश्वरांना विचारले. कवीर, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायनः, आविर्होत्र, द्रुमिल, चमस, करभाजनः असे हे नवयोगेश्वर महाराज एक एक प्रश्नाचं उत्तर एका एका योगेश्वरांनी महाराजा जनकांना दिलेलं आहे. आणि ते सारं उत्तर त्या साऱ्या प्रश्नांसहित नारदांनी वसुदेवजी महाराजांना दिलं. गोड संवाद आहे भागवतातला हा. ज्ञानाचं दान केलं, त्या माध्यमातून कृपा केली. अशी एका एकावर कृपा केली. इथं ज्यांच्यावर भगवंतानी कृपा केली त्या भगवंताच्या कृपा पात्र भक्ता म्हणजे कुंती माता आहेत. आज कुंती आई साहेबांवर भगवंतानी कृपा केली. मी तुम्हाला ओळखलं. कसं ओळखलं, काय म्हणून ओळखलं म्हटले कुंती. म्हटले नमस्ये पुरुषं त्वाद्य मीश्वरं प्रकृते परम अलक्षम सर्वभूतानामंतर्बहिरवस्थितम. असे तुम्ही आहात हे मी जाणलंय. म्हणून तुम्ही मला नमस्कार करण्याच्या ऐवजी मी तुम्हाला नमस्कार करते. मी ओळखू शकले नाही आतापर्यंत. का? कारण मायाज वनिकाच्छन्न मज्ञाधोक्षजमव्ययम अलक्षसे मूढदृशा नटो नाट्यधरो यथा. पण आता मी तुम्हाला जाणलंय. म्हणून कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रये. नमो किंचन वित्ताय निवृत्तगुणवृत्तये आत्मारामाय शांताय कैवल्यपतये नमः. इत्यादी इत्यादी सुंदर भाव विभोर श्लोकांच्या शब्द सुमनांच्या माध्यमातून श्री हरी परमात्मा भगवंताची स्तुती कुंती आईसाहेब करत आहेत. आणि भगवंतानी प्रश्न विचारला, तुला कळालं ना मी असा आहे, मी ईश्वर आहे. ईश्वरम प्रकृते परम अलक्षम सर्वभूतानां सर्वभूतांच्या अंतर्बाह्य मीच विराजमान आहे. अंतर्बहिरवस्थितम असा मी आहे. हे तुला कळालं ना. आता तुला काही मागायचं का ग माझ्याकडे? माग ना. तू माझ्याकडे जे मागशील मी तुला ते दान करेन, मी तुला ते देईन. आपण नेहमी भाव श्रवण करत असतो. कुंती आई साहेबांनी भगवंतांना दुःख मागितलं. का मागितलं कुंती आई साहेबांनी भगवंतांना दुःख? त्याचं उत्तर पाहत असतो आपण. दुःख जर का तुम्ही मला दान केलं नाही, तुम्ही मला दुःखाच्या ऐवजी सुख दिलं, या सुखाचा प्रभाव काय होईल? सुखाचा प्रभाव, सुखाचा परिणाम असा होईल की तुम्ही मला सोडून, आम्हाला सोडून द्वारकेला निघून जाताल. तुम्ही आम्हाला सोडून जावं आणि आम्ही तुम्हाला सोडावं असं होऊच नाही. कुंती आई साहेब जाणत आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये देव आपल्यापासून दूर होतो हे कुंती आई साहेबांना माहित आहे. वैष्णवानी आपल्या जीवनामध्ये एकच काळजी घेतली पाहिजे, देव आपल्यापासून दूर नाही गेला पाहिजे आणि देवापासून आपण दूर नाही गेलो पाहिजे. आता तात्विक दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्यापासून देव दूर आहे का जवळ आहे सांगा बरं? आपल्या सगळ्यात जवळ देव राहतो का राहत नाही सांगा? राहतो. देव कुठं असतो बरं? आपल्या शरीरात कुठं असतो? हृदयात असतो. हृदयात आपल्या देव आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आणि बरोबर माहिती आहे.
चुकीची माहिती नाही आपल्याला, ही माहिती तर भगवद्गीतेने आपल्याला दिली. भगवंत म्हणतात, तैसा हृदयामध्ये मी रामो, मी आहे म्हणतात हृदयामध्ये. हृद्देशीर्जुन तिष्ठती, मी अखंड हृदयामध्ये आहे म्हणजे देव आपल्या हृदयात आहे. हृदयात आहे म्हणजे देव आपल्या सगळ्यात जवळ आहे. तात्विक दृष्टिकोनातून पाहिलं तर देव आपल्या अखंड जवळ आहे आणि आपण अखंड देवाच्या जवळ आहोत. किती जवळ आहोत? जितका जवळ मासा पाण्याचा राहतो आणि पाणी जितकं माशाच्या जवळ राहतं. आता मला सांगा, मासा पाण्याच्या जवळ राहतो का पाण्यातच राहतो? पाण्याच्या जवळ राहणं वेगळं आणि पाण्यात राहणं वेगळं आहे. मासा कुठं राहतो? पाण्यात जवळ राहतो का पाण्यातच राहतो? पाण्यातच राहतो महाराज. त्याच्या आत बाहेर सगळीकडनं पाणी आहे, पाणीच पाणी, त्या पाण्यामध्ये तो राहतो. पण कधी कधी असं होतं, त्या माशाला ज्या वेळेला तहान लागते त्यावेळेला तो मासा पाण्याचा शोध घेत घेत दूर 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 प्रवास करायला लागतो. तसं तुमचं माझं होतं. हे कबीरदासजी महाराजांनी वर्णन करताना ही घटना सांगितली की काय होतं जीवाच्या सोबत. पाणी मो मीन पियासी, पाणी मो मीन पियासी, पाणी मोमीन पियासी, पाणी मोमीन पियासी, से पानी मोमीन पियासी, पानी मोमीन पियासी, पाणी मोमीन पियासी, पाणी मोमीन पियासी. मोहे सुन सुन आवत हासी रे, मोहे सुन सुन आवत हासी रे, पानी मोमीन पियासी, पानी मोमीन पियासी, पानी मोमीन पियासी. अशा पद्धतीनं तो मासा पाण्यात राहतो पण तरी तहानलेला आहे, पाण्याचा शोध घेतो महाराज. तसं जीवाचं होतं. तात्विक दृष्टिकोनाचा विचार केला तर देव जीवाच्या जवळच आहे महाराज. कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला दीप असून, असं ते काहीतरी भावगीत आहे महाराज. त्याचाच हा भाव आहे महाराज. कबीरदासजी महाराज सांगतात तसा, आत्मज्ञान बिन नर भटकत है, कहा मथुरा कहा काशी. आणि पाहिलं तर अंतःकरणामध्ये हरितत्व आहे, परमात्म तत्व आहे, अंतःकरणामध्ये आहे. हा झाला तात्विक दृष्टिकोनातून विचार. पण सामान्य भावनेतून जर का पाहिलं तर, तत्वाच्या दृष्टीने पाहिलं तर तो लांबही नाही आणि तो दूरही नाही महाराज. त्याच्यातच आपण आहोत आणि आपल्यातच तो आहे. त्याच्यातच आपण आहोत, ज्याच्यात आपण बसलोय, ज्याच्यात आपण जन्माला आलोय, ज्याच्यात आपण जगतोय, ज्याच्यात आपण राहतोय, भ्रमाने आपण ज्याच्यात सगळे हे प्रापंचिक व्यवहार करतोय महाराज. आपले सगळे व्यवहार हे परमात्मा सत्तेच्या अधिष्ठानावरती चाललेले आहेत, सत्तेवरती चाललेले आहेत, परंतु आपण त्याला जाणत नाही. त्याच्यातच असून आपण त्याला जाणत नाही. म्हणजे याचा अर्थ तो आपल्या आत बाहेर असा असल्या कारणाने तो लांबही नाही आणि तो दूरही नाही आपल्यापासून. पण तरी सुद्धा देव आपल्यापासून दूर जाऊ नये याचा प्रयत्न केला पाहिजे. असं यामुळं म्हणावं लागतं की भक्तीच्या दृष्टीनं, उपासनेच्या दृष्टीनं माणसांनी उपासना सोडून देणं, भजन करणं सोडून देणं,
भक्ती करणं सोडून देणं हे देवापासून दूर जाणं असतं. गोपाल कृष्ण भगवान की. देवाच्या स्मरणापासून अंतर नाही झालं पाहिजे आपलं. बाकी आपण कुठंही राहिलो, कसेही राहिलो, काहीही केलं करत राहिलो, प्रपंच कर्म आपल्या वाट्याला आलेलं, सुखपूर्वक आपला देह सगळं क्रियाकलाप करत असला तरी करू देत म्हणतात. करू देत. देहाला कुठं अडवायचं आपण? देह जो करतो आहे, देहाच्या वाट्याला जे स्वाभाविक कर्म आलेलं आहे ते कर्म देह करत राहील एका बाजूला, परंतु आपण अंतःकरणातून हृदयातून सगळं आपलं लक्ष कुणाकडे ठेवायचं? देवाकडे ठेवायचं. स्मरण आपण अखंड कुणाचं करायचं? देवाचंच करायचं. महाराज सगळे संसार प्रपंच कर्म करताना सुद्धा मनातल्या मनात देवालाच आठवायचं, देवाचीच आठवण करायची, नाम आठवायचं, स्मरण करायचं भगवंताचं, असं सांगितलं. तुझे रूप चित्ती राहू, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम. देह प्रपंचाचा दास आहे, तो प्रपंच कर्म करत राहणार. आपण चित्त, आपण हृदयामध्ये हरीला धारण करायचं. महाराज इथून आतून जर का देवाची आठवण येत नसेल ना, आणि ती अशी वर्षाला येत असेल, अशी एखाद्या वेळेला येत असेल, सणवाराला येत असेल, मग आता थोडंसं आपण लक्ष द्यायचं आपल्याकडे. असा कसा मी वर्षाच्या वर्षाला देवाची आठवण असते का हो? कुठं वर्षाच्या वर्षाला देवाची आठवण नसते. देवाची आठवण रोज, सदा सर्वदा. योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हीची आहे. हेच माझं मागणं आहे भगवंता तुझ्याकडे. सदा सर्वदा अखंड सर्व काळ माझ्या चित्तामध्ये तुझा योग घडू दे, तुझं स्मरण घडू दे, तुझं चिंतन घडू दे, तुझ्या नामाचं स्मरण मला घडू दे. हे आंतरिक अंतर नको देऊ म्हटले. तू असा दूर नको जाऊ माझ्यापासून, आणि मला तुझ्यापासून दूर नको नेऊ. पण मग आता थोडासा विचार याच्यावर करू आपण. देवापासून आपण कसे दूर होतो आणि देव आपल्यापासून का दुरावतो? ज्या वेळेला देवाला कळतं याला माझ्यापेक्षा ना जगाचंच भलतं पडलंय, मग भगवंत म्हणतात तू राहा इथं, त्यांच्यासोबत राहा, त्यांच्यासोबत जग, त्यांच्यासोबत मर. मी चाललो, ज्याला माझी गरज आहे ना मी तिथं असतो, त्याच्या जवळ असतो. मी ज्याला माझी गरज आहे मी त्याच्या जवळ अखंड आहे. महाराज मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. मग असं वैकुंठ जरी असलं तरी सुद्धा नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयेन च, पण मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. माझ्या विलक्षण प्रेमामधून माझे भक्त जिथं मला आळवतात, गातात, धावा करतात, स्मरण करतात, नामाचं संकीर्तन करतात माझ्या ना, मग मी तिथं येऊन उभा राहतो. नारदा मी उभा तेथे, 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 नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, गाती जेथे. नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. नारदा मी उभा तेथे कोठे, माझे भक्त गाती जेथे.
जिथं ज्या भक्ताला माझी गरज आहे ना महाराज, तिथं मी जाऊन उभा राहतो. अहो देव म्हणतात तुमचे प्रेमाचे सगळे सोयरे इष्ट मित्र नातेवाईक वाट पाहतील. येते का आपल्याला पत्रिका? भाऊ माहिती सगळं असतं, तारीख वार नक्षत्र वेळ ठिकाण. पण भगवंत म्हणतात मी माझ्या भक्ताच्या बोलावण्याची सुद्धा वाट पाहत नाही. माझ्या भक्ताच्या बोलावण्याची वाट पाहत नाही मी. आणि मी आपण होऊन तिथं जातो, आपण होऊन त्याच्या जीवनात मी लुडबुड करतो, मध्ये मध्ये करतो, असं म्हणतात भगवंत. ज्याला गरज नाही महाराज, ज्याला अशी वर्षाच्या वर्षाला भगवंताची आठवण येते, वर्षाच्या वर्षाला जो भगवंताचा सत्संग करतो, बाकी वर्षभर काहीच नाही, कुठं जातो ते? एवढं काय हो रोज त्याचं आठवण काढायची, एवढं काय रोज त्याचं भजन करायचं? रोजच कुठं कथा असते का? 7 दिवस खूप झालं, वर्षातून एकदा. रोजच उठलं की कथा, रोजच उठलं की नाम, रोजच उठलं की हे सगळं असतं का? हो, रोजच असतं महाराज. हे असंच अखंड असलं पाहिजे, हे असंच सातत्यपूर्वक असलं पाहिजे. आणि रोज तितक्याच आवडीनं केलं पाहिजे. नसल करत आपण तर आजपासून करायला सुरुवात केली पाहिजे. दिवसभरातून वेळ ठरवून दिला पाहिजे, इतका वेळ मी कोणाशी काही बोलणार नाही, मी जगातल्या भानगडींकडे व्यापाकडे प्रपंचाकडे काही लक्ष देणार नाही, मी एवढा वेळ माझ्या देवासाठी राखीव ठेवेन, बस असं प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. कितीही धावपळ माझ्या पाठीमागं असली, कितीही काही माझ्या मागं हजारो कामं असले तरी सुद्धा हे 10 मिनिटं कोणाचीच नाही, माझ्या देवाचे. मला कोणी बोलायचं नाही, मला कोणी विचारायचं नाही, मला कोणी काही करायला सांगायचं नाही, मला कोणी फोन करायचा नाही, मला कोणी मेसेज करायचा नाही. केला तरी मी उत्तर देणार नाही. हळूहळू सगळ्यांना माहीत होऊन जातं. या वेळेत हे काय करतात? देवाजवळ असतात, पूजा करतात, बोलतात. काय करायचं करू देत, काही करू आम्ही. पूजा करेल नसता बसून राहू, पाहिल नसता त्याच्याकडे, काही अडचण, भांडल त्याला, काही प्रॉब्लेम. अहो करा म्हणतात, देवासोबत व्यवहार जोडा म्हणतात, या म्हणतात, बसा म्हणतात, 10 मिनिटं. मोटके निमिष भरी देतू जाय माऊली म्हणतात. देवासाठी तितका वेळ देणं होत नाही आपल्याला. एक माळ जपा करता वेळ देणं होत नाही, एक वेळ पूजा करण्याकरता आपल्याला वेळ देणं होत नाही, ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्या रोज नित्यनेमाने आपल्याला वाचायला वेळ देणं होत नाही, हरिपाठाची 27 अभंग म्हणायला आपल्याला वेळ देणं होत नाही. मग आपण वेळेचं करतो काय? 10 मिनिटं सत्संग श्रवणाला आपल्याला वेळ नाही, ध्यानाला वेळ नाही. आणि मग कथा आहे का? मग येऊ बाई ऐकायला आम्ही. तसंही कुठं पुन्हा पुन्हा ऐकायला भेटती, 7च दिवस आहे ना, मग येऊ, ऐकू आम्ही. नाही, ऐकावं महाराज, चांगलं आहे, पण असं कधीच्या कधी नाही, कधीच्या कधी नाही. रोज आठवावं भगवंताला, रोज आठवावं. भक्तांची सकाळ कशाने होते? कानडे बाबांची सकाळ कशाने व्हायची हो? काकड्याच्या अभंगाने व्हायची. कानडे बाबांची सकाळ देवाच्या आठवणीनं व्हायची, पण बाकीच्यांची सकाळ कानडे बाबाच्या काकड्याच्या अभंगाने व्हायची. उठले बाबा, बसले टाळी, उठली गल्लीच उठली सगळी. अहो वाजवू नका, 3:30 4 वाजली, 4:30 झोपलेत लोक. नाही, पण भजन सोडला का? नित्यनेम ज्ञानेश्वरी सोडली का? एखादा माणूस विचार करतो, अरे मी असाही मरायला टेकलो, तसाही मरायला टेकलो, कुठं ते पोथी घेऊन बसू हातात. अहो पण हे प्रेम असतं बरं का, संतांच्या अक्षरावरती त्या भक्तांनी केलेलं प्रेम असतं. मला अनुभूती होते ना माझ्या पांडुरंगाची, माझ्या माऊलींच्या शब्दातून माझ्या पांडुरंगाची अनुभूती होते मला.
मी जगल नाही तर मरल, पण मी जाता जाता येता येता माझ्या हरीच्या अनुभूतीमध्ये जगल आणि माझ्या हरीच्या अनुभूतीत मरल. मी देवाच्या स्मरणात जगल आणि मी देवाच्या स्मरणामध्ये मरल. अहो, एक व्यक्ती ज्या वेळेला जातो त्यावेळेला तो 100 लोकांना मंडपात बसवतोय महाराज, तर त्याने किती स्मरण केलं असेल, त्याने किती स्मरण केलं असेल. ही विचार करण्याजोगी गोष्ट आहे, याच्यावर प्रकाश टाकण्याजोगी ही गोष्ट आहे. आणि एखादा इतकं सगळं देवाचं स्मरण करण्याचा अहोरात्र अखंड प्रयत्न करतो, आपल्याकडून माऊली म्हणतात, अरे द्या मोटके निमिष भरी दे तू जाय. मी तरी 10 मिनिटं म्हटलो महाराज, माऊली ज्ञानोबराय म्हणतात निमिषभर वेळ द्या देवाला. किती निमिष? कुणी म्हणेल आता निमिष काय असतं? ही जी पापणी उघडझाप होते ना आपल्या पापणीची, अशी बंद होते उघडते, कळतही नाही किती वेळात बंद होऊन उघडते, तितक्या वेळाला निमिष म्हणतात. आणि महाराज म्हणतात तितकाच वेळ देवाला द्या तरी कल्याण होईल. गोपाल कृष्ण भगवान तितकाच वेळ देवाला द्या म्हणतात. आणि तरी आपल्याला तेवढं जड होईल का, होतं का, का नाही आठवण करत आपण भगवंताची, का स्मरण करत नाही? घरात जाताना स्मरण, येताना स्मरण, देवा येतो बर का जाऊन, इथं इथं चाललो, हे करायला चाललो, आलो बर का देवा, आलो, आले मी घरी, आता हे करते ते करते, असं करते, असा भाव आहे महाराज. म्हणून भगवंत असे ज्याला स्मरणात नाही देव त्याच्यापासून दूर आहे. आता पुढचा प्रश्न, कोण दूर करतं देवापासून आपल्याला? कोण दूर करतंय देवापासून आपल्याला? कुणामुळे आपण देवापासून दूर झालो? सकाळी धावपळच असते हो. यांना जायचं असतं ड्युटीला, लेकरा बाळांना जायचं असतं कुठं, शाळेत. मग हे सगळं डबा करणं, हे करणं, आंघोळी घालणं, ते कपडे घालणं, हे ते, ह्या सगळ्या करण्यामुळं देवासमोर बसता येत नाही. ह्या सगळ्या करण्यामुळं देवाचं स्मरण होत नसतील. देवा ज्यांच्यामुळं देवात आणि माझ्यात अंतर पडत असेल ना, तुकोबाराय म्हणतात ते जळले पाहिजे. जळोतती येथे उपजविती अंतराय, सायासाची जोडी माझी तुमचे पाय. पहा शब्द कसे आहेत जगद्गुरु तुकोबारायांचे. आईमुळं देवात आणि माझ्यात अंतर पडतंय, ती आई नको मला. मातृदेवो भव, वैष्णवासाठी नाही. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उतरी पैल पारू. आईमुळं देवात अंतर पडत असेल, आई माझी नाही. बापामुळं देवात अंतर पडत असेल, बाप माझा नाही. पतीमुळं, धर्मपत्नीमुळं, लेकरा बाळांमुळं, धनामुळं, घरामुळं, या उपाधीमुळं देवात आणि माझ्यात अंतर पडत असेल, महाराज मी सगळं सर्वस्व त्यागायला तयार आहे, पण मी स्मरण नाही सोडणार. जळोतती येथे उपजविती अंतराय, सायासाची. अरे कित्येक जन्मानंतर मला ही बुद्धी झाली भजन करायची. आणि ह्या परिवारामुळं, या धर्मपत्नीसाठी, या लेकरा बाळांसाठी, या यांचं करण्यासाठी मी देव सोडू, त्याची पूजा सोडू, त्याचं नाम सोडू? अरे धिक्कार आहे मग माझ्या जीवनाचा. आपण माळ घातली ना गळ्यामध्ये, का घातली ही माळ आपण गळ्यामध्ये? मी त्याचा आहे हे सिद्ध करण्यासाठी घातली माळ. मागच्या वर्षी झाला याच्यावरती विचार आपला. माळ घातली याचा अर्थ काय आहे याच्यावर आपण मागच्या कथेमध्ये प्रकाश टाकलेला आहे. त्याचा अर्थ काय आहे तेही पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण. म्हणून अधिक ते चिंतन करणार नाही, पण एकाच वाक्यात ते स्मरण करू आणि लगेच पुढे चलू. आजच्या सत्राला पूर्ण विराम देण्याचा समय झालेला आहे. सायासाची जोडी माझी तुमचे पाय. थोडं करून कुठेतरी आपल्याला देवाची आठवण येते, लगेच ही माया कोणतं तरी रूप घेऊन आपल्या समोर उभी राहते. पण आपण
काहीच विचार करत नाही. यांच्यामुळं देवाचं स्मरण माझ्याकडून कमी होत आहे. नाही महाराज, तरी सुद्धा जगताशी संबंध तोडायला आपण तयार नाही. तरी सुद्धा जगासोबत असलेली नाळ आपण तोडायला तयार नाही. नाही, हे सगळे कसे तुटले पाहिजे, तुटले नाही पाहिजेत. हे सगळे असले पाहिजेत महाराज जीवनामध्ये. असले सगळे जर माझ्या जीवनातली सुटून गेले, तुटले, संबंध विच्छेद झाले सगळे, तर मग जगायचं कसं माणसांनी? भावाचा संबंध तुटला, बहिणीचा संबंध तुटला, आई वडिलांशी संबंध तुटला, मित्रामैत्रिणींशी संबंध, शेजारण्याशी संबंध, नातेवाईक इष्टमित्रांशी संबंध तुटला. हे संबंध जोडायला आपण आयुष्यभर किती खटपटी करतो. याला गोड बोलतो, त्याला गोड बोलतो, याचा पाहुणचार करतो, त्याचा पाहुणचार करतो, याला टोपी रुमाल घालतो, त्याला ते देतो. भले वापरण्याच्या लायकीचं नसू देत, घाला तर खरं, असं म्हणतात माणसं. आहेर करा. काय गरज आहे या सगळ्या फुकट नको त्या गोष्टी, तोंड चोपडेपणा करायची सवय लागली महाराज माणसांना. कारण माणसांचा व्यवहारच त्याच्यावर अवलंबून आहे. आपण यांना केलं तर हे करते, आपण यांना केलं तर हे सगळे प्रपंचातलं करणं, हे सगळं व्यवहारातलं करणं आहे महाराज. पण या सगळ्या करण्यामध्ये, या सगळ्या दैनंदिन जीवनाच्या भानगडीमध्ये माझ्याकडून माझा देव दुरावला जातोय, अंतरला जातोय. आपण का नाही विचार करत? कुंती मातेचा भाव थोड्या वेगळ्या दृष्टीनं पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. तर कुंती माता म्हणतात, मला काही नको, मला ते काहीच नको ज्याच्याने तुमच्यात आणि माझ्यात अंतर पडेल. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी. असे जीवनातले जीवलग सुटले तरी चालतील महाराज, पण देव नाही अंतरला पाहिजे. राग आला का? क्षमा करा मला. हा, पण फक्त सूत्र लक्षात घेऊ. आजचं सूत्र, आजच्या संपूर्ण दिवसभराच्या चिंतनाचं सार एका वाक्यामध्येच आपण तात्पर्य त्याचं समजू की सायासाची जोडी माझी तुमचे पाय, जळोतती येथे उपजविती अंतराय. हरीमध्ये, आपल्यामध्ये अंतर तत्वतः नाही, पण तरी अंतर आहे. हे अंतर पडता कामा नये. हात जोडून कुंती माता म्हणतात, हरी नका ना जाऊ माझ्यापासून दूर, नका जाऊ द्वारकेला, थांबा ना. आतापर्यंत थांबलात ना, आता थांबा, थोडं थांबा. का थांबू कुंती? पाहू द्या, डोळा भरून ही मूर्ती पाहू द्या. आजपर्यंत पाहिलं ना, पाहिलं, कळाल्यानंतर पाहण्यात वेगळेपण आहे. ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला कळत नव्हतं, पाहायचं म्हणून पाहिलं. आता पाहायचं आहे, आता कळालं. एखाद्या व्यक्तीशी आपला नवीन परिचय होणं आणि त्याच्याशी एखादा विशिष्ट संबंध जुळणं, व्यवहार बदलतो, पाहण्याचा भाव बदलतो. कधी काळी एखादा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये अनोळखी असतो, आज तोच व्यक्ती सगळ्यात आपल्या जास्त जवळचा झालेला असतो. मग त्यावेळेला ज्या आपण त्याला पाहिलं ते पाहणं कसं होतं आणि आजचं त्याच्याकडे पाहणं कसं आहे, हे ज्याचं त्यांनी लक्षात घ्यायचं आहे. तसं देवाला, हा देव आहे हे न ओळखता देवाकडे पाहणं, अरे हाच देव आहे. पंढरपूरला ज्या वेळेला आपण जातो, पांडुरंग परमात्म्याकडे पाहतो महाराज, का जीव टाहो फोडतो भगवंतासमोर. ज्ञानोबाराय ज्या वेळेला पंढरपुरामध्ये गेले, पंढरपुरामध्ये जातात त्यावेळेला भगवंताला क्षेम देतात. भगवंताला ज्या वेळेला आलिंगन देत आहेत पांडुरंग ज्ञानोबाराय, तुझा करून ठेव म्हणत आहेत मला. याला कारण तोच हा आहे, हाच तो आहे हे ओळखलंय. तसं कुंती आई साहेबांनी ज्या वेळेला ओळखलं, आता पाहण्यामध्ये थोडासा एक वेगळेपणा भाव आलेला आहे. आता पाहावं वाटतं, आता असं वाटतं एवढं हे परमात्म धन माझ्या घरात होतं, मी कसं लक्ष नाही दिलं याच्याकडे. आणि आता ओळखायला आला तर आता निघालेत मला सोडून. नका ना जाऊ हरी, का नको जाऊ?
कारण आजपर्यंत या ठिकाणी राहिलात, मला तुमची सेवा करता आली नाही. आता थोडीशी सेवा मला तुमची करू द्या, थोडीशी सेवा मला तुमची घडू द्या, अशी प्रार्थना कुंती आईसाहेब करत आहेत. फक्त कुंती आईसाहेबांची तळमळ आज जाता जाता लक्षात ठेवायची आहे, त्याच्यावर आज चिंतन करायचं आहे. आणि उद्या कथारंभ करताना पुन्हा इथूनच आपल्या भावचिंतनाला आपण आरंभ करू. महाराज, ही कुंती आईसाहेबांची तळमळ काय आहे की हरीमध्ये आणि माझ्यामध्ये अंतर पडू नये, अंतर पडू नये. बस प्रत्येकाने हा विचार तुम्हाला मला करायचा आहे. हे अंतर कुठं कुठं पडतं, कशा कशाने पडतं, कुणा कुणामुळे पडतं, त्या सगळ्या माझ्या हरिभक्तीतल्या बाधा दूर करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि त्याच्यासाठी सहारा घेईन भगवन नाम संकीर्तनाचा. अशा त्या नाम संकीर्तनाचं 2 मिनिटं गायन करू. देऊ आजच्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण